चला तर आपण बनवूया कांद्याची चटणी. घरात काहीच नसतं तेव्हा प्रश्न पडतो नेहमी आपल्याला की आपण भाजी काय करावं. कांदे तर आपल्या घरात नेहमी असतातच. तर कांदे घ्यायचे 4-5, ते कट करायचे. एक पतेलं गरम करायचं. गरम झाल्याच्या नंतर कांदे त्याच्यात टाकायचे. लालसर होईस्तोवर कांदा भाजायचा. तेल नंतर टाकायचं कांदा भाजल्यावर, कारण की मग ती चटणी गोड नाही लागत, मस्त चटपट लागते. लालसर होऊ द्यायचं. नंतर टेस्ट चांगली येते कांद्याची आणि गोड पण लागत नाही. तेव्हा मस्त कलर आला आपल्या कांद्याला. या पद्धतीने चटणी तुम्ही नक्की ट्राय करा कांद्याची. मला खूप आवडेल. माझी रेसिपी आवडली का नाही, लाईक आणि सबस्क्राईब तर कराच, आणि कमेंटसुद्धा करा. मला माझ्या रेसिपीज आवडतात की नाही. तेल टाकायचं. नंतर तिखट, मीठ, हळद याच्यात टाकून द्यायची. तुम्हाला जर मसाले ॲड करायचे तुम्ही मसालेसुद्धा टाक शकता, पण मसाले नाही टाकले तिखट मीठ टेस्ट भारी लागते. जिरं मोहरी पण टाकू शकता तुम्हाला टाकायचं असेल तर, पण जेवढं सिंपल कांद्याची चटणी तेवढी भारी लागते.